नमो नमः। अहं दया जोशी। संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य अस्माकम् अग्रिमः पाठः अस्ति नवमी कक्षायाः 12 पाठः अमरकोशः। अस्तु, तर्हि पाठस्य आरम्भं कुर्मः। आदौ पाठस्य आरम्भात् पूर्वं ये प्रश्नाः तत्र सन्ति तेषाम् उत्तरं प्राप्तुं प्रयत्नं कुर्मः। अस्तु, अहम् एकैकं प्रश्नं पठामि। शब्दसङ्ग्रहस्य कृते भिन्नभाषासु के शब्दाः प्रयुक्ताः? शब्दसंग्रहासाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये काय काय शब्द प्रयुक्त केलेले आहेत तर ते तुम्ही बघायचे आहेत। शब्दकोश, त्यानंतर डिक्शनरी, अशा प्रकारे। त्यानंतर युष्माकं गृहे विद्यालये के शब्दकोशाः सन्ति? तुमच्या घरी किंवा तुमच्या शाळेमध्ये कोणकोणते शब्दकोश आहेत ते शब्दसंग्रह तुम्ही बघा। के शब्दसंग्रहाः युष्माभिः पठिताः। आणि तुमच्या घरी असलेला किंवा तुमच्या शाळेमध्ये जे वेगवेगळे शब्दसंग्रह आहेत तर त्यापैकी कोणकोणते शब्दसंग्रह तुम्ही वाचलेले आहेत असा प्रश्न येथे विचारलेला आहे। तर बघा, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। अनन्तरं पाठस्य आरम्भं कुर्मः। प्रथमम् अहं पूर्वपीठिकां प्रस्तावना या दत्ता अस्ति सा अहं पठामि। अनन्तरं पाठस्य आरम्भं कुर्मः। संस्कृत भाषा अतीव समृद्धा भाषा। संस्कृत भाषा कशी आहे तर अतिशय समृद्ध अशी भाषा आहे। एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थक शब्दाः। आणि एका शब्दासाठी भरपूर समानार्थी शब्द आहेत। जसं की स्त्रीसाठी जर शब्द बघितला तर स्त्री, योषित, अंगना, योषा, नारी, सीमंतिनी, अशा प्रकारे प्रत्येक शब्दासाठी वेगवेगळे समानार्थी भरपूर शब्द आहेत। क्वचित एकस्य शब्दस्य विविधाः अर्थाः अपि भवन्ति। आणि काही ठिकाणी एका शब्दाचे वेगवेगळे अर्थसुद्धा होतात। जसं की चंचू हा जो शब्द आहे तर त्याचा अर्थ हरिण असा सुद्धा होतो आणि चंचू याचा अर्थ चोंच असा सुद्धा होतो। अध्येतॄणां सुखबोधाय समानार्थक शब्दानां पद्यमयीं रचनां कृत्वा पंडित अमरसिंहेन अमरकोशः ग्रथितः। आणि पंडित अमरसिंह हे जे आहेत तर त्यांनी अध्येतॄणां सुखबोधाय म्हणजे अध्ययनकर्त्याच्या सुखासाठी समानार्थक शब्द जे आहेत तर त्याची पद्यमयी रचना केली आणि अमरकोश नावाचा ग्रंथ जो आहे तर तो रचला। अमरकोश पठनेन कंठस्थीकरणेन च शब्दज्ञानं भवति। आणि हा जो अमरकोश नावाचा जो ग्रंथ आहे तर त्याचं जर आपण पठन केलं किंवा तो पाठ केला, कंठस्थीकृत केला, तर त्यामुळे आपलं शब्दज्ञान जे आहे तर ते शब्दज्ञान आपल्याला होतं। विविध शब्दानां वाक्ये प्रयोगेण शब्दप्रभुत्वं सिद्ध्यति। आणि वेगवेगळे शब्द जेव्हा आपण वाक्यामध्ये प्रयुक्त करतो तर तेव्हा काय होतं की आपलं जे शब्दप्रभुत्व आहे तर ते सिद्ध होतं। जसं की कस्मिंश्चित् स्थाने कुक्कुरस्य प्रयोगः, काही ठिकाणी भशकः, काही ठिकाणी शुनकः, अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं शब्द सामर्थ्य किती आहे याची कल्पना समोरच्याला येते। यथेष्टं गृह्णन्तु शब्दरत्नानि अस्मात् शब्दरत्नाकरात। आणि मग इथे प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की यथेष्टम म्हणजे तुमच्या इच्छेनुसार, गृह्णन्तु म्हणजे घ्या, शब्दरत्नानी, शब्द कसे आहेत? रत्न आहेत। हे शब्दरत्न तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घ्या। ह्या शब्दरत्नाकरात म्हणजे या समुद्रातनं तुम्ही जेवढे शब्द तुम्हाला पाहिजे आहेत तेवढे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घ्या। म्हणजे जेवढा अभ्यास तुम्हाला शक्य असेल तेवढा अभ्यास करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। अमरकोश प्रशंसा। आणि हा जो अमरकोश ग्रंथ जो आहे तर त्याची प्रशंसा करण्यासाठी इथे 2 ओळी दिलेल्या आहेत त्या आपण बघूयात। कवेः अमरसिंहस्य कृतिः एषा सुनिर्मला आचंद्र तारकं स्थेयात् नामलिंगानुशासनम्। आणि कवी अमरसिंहाची जी ही कृती आहे सुनिर्मला म्हणजे अतिशय निर्मळ अशी ही जी कृती आहे तर ती आचंद्र तारकं स्थेयात् म्हणजे काय? हा उपसर्ग जिथे लागतो तर त्याचे 2 अर्थ होतात, पासून किंवा पर्यंत। तर जोपर्यंत चंद्र तारका आहे तोपर्यंत असा त्याचा अर्थ होतो। तर तोपर्यंत स्थेयात म्हणजे राहील। आणि नामलिंगानुशासनम, यालाच दुसरं नाव काय आहे तर नामलिंगानुशासनम, अशी या अमरकोशाची प्रशंसा या 2 ओळींमध्ये कोणीतरी केलेली आहे। आता आपण आपल्या पाठाला आरंभ करूयात। छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति अध्यापिकां प्रश्नांच पृच्छन्ति। आणि विद्यार्थी ग्रंथालयामध्ये वेगवेगळी पुस्तकं पाहतात आणि त्यांच्या अध्यापिकेला प्रश्न विचारतात। आता काय प्रश्न विचारतात ते आपण बघूयात। नयनः आचार्ये का एषा भिन्ना विशाला कपाटिका? अध्यापिके, ही वेगळी जी मोठी कपाटिका आहे, मोठं जे कपाट आहे तर ते काय आहे? अहो कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते। आणि मग नयन काय म्हणतो
की यामध्ये किती वेगवेगळी पुस्तकं आहेत, कियन्तः विविधाः कोशाः, किती वेगवेगळे कोश यामध्ये आहेत. अध्यापिका म्हणते आम सर्वेषां शास्त्राणाम अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यकाः. आणि सगळ्या शास्त्रांचं अध्ययन करण्यासाठी हे जे कोश आहेत वेगवेगळे तर ते आवश्यक आहेत. कारण हे कोश जे आहेत तर ते वेगवेगळे शास्त्र, जसं की संस्कृत जे आहे, संस्कृत जी भाषा आहे तर ती फक्त थोडीशीच नाही आहे, फक्त 8वी ते 12वी किंवा काही वर्षच अभ्यास करण्यासाठी ती मर्यादित नाही आहे. तर अतिशय विशाल असं हे साहित्य आहे. अतिशय जसं की दर्शन वाङ्मय वेगळं आहे, त्यानंतर साहित्य वेगळं आहे, व्याकरण वेगळं आहे, त्यानंतर वेद आहेत, वेदांग आहेत, उपनिषद आहेत, पुराण ग्रंथ आहेत, असं विपुल असं हे साहित्य आहे. अतिशय काय म्हणतात त्याला की समुद्र जसा असावा तसं अथांग असं हे आहे. आणि म्हणूनच प्रत्येक शास्त्राच्या प्रत्येक घटकाच्या अध्ययनासाठी हे वेगवेगळे कोश जे आहेत तर ते आवश्यक आहेत. तर मग सुमेधा विचारते कोशः नाम किम, तर कोश म्हणजे काय. अध्यापिका त्यावर उत्तर देतात कोशः नाम संग्रह. तर कोश म्हणजे काय, तर संग्रह, एकत्रीकरण जिथं केलेलं असतं. यथा वयम वित्तकोशे धनस्य संग्रहणं कुर्मः. आणि आपण ज्या प्रकारे वित्तकोशे म्हणजे बँकेमध्ये धनाचं संग्रह करतो, साठवण करतो, तथैव भाषाकोशे शब्दानां संग्रह भवति. तर तशा प्रकारेच जो भाषेचा कोश आहे तर त्यामध्ये शब्दांचा संग्रह केला जातो. मग श्रेया विचारते कः तस्य उपयोगः, आणि मग त्याचा उपयोग काय आहे. तर अध्यापिका म्हणते की सुयोग्यः प्रश्नः, अतिशय छान प्रश्न विचारला आहेस तू श्रेया. संभाषणे लेखने च भाषा प्रभुत्व प्राप्त्यर्थम तथैव नैकेषां विषयाणां ज्ञान प्राप्त्यर्थम शब्द संपत्तेः संग्रहणं अतीव आवश्यकम. आणि कशाकशासाठी याचा उपयोग होतो, तर संभाषणे बोलण्यासाठी. कारण जेव्हा आपल्याला संस्कृत भाषेमध्ये किंवा इतर भाषांमध्ये बोलायचं असतं तेव्हा आपल्याकडे शब्द समृद्ध पाहिजे असतात, शब्दांचं सामर्थ्य आपल्याकडे पाहिजे असतं. कारण आपल्याकडे जर शब्दच नसतील तर बोलताना आपल्याला व्यवस्थित बोलता येणार नाही. आणि म्हणून संभाषण करण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर लेखने, लिहिण्यासाठी शब्द आवश्यक आहेत. भाषा प्रभुत्व प्राप्त्यर्थम, आणि एखाद्या भाषेवरती प्रभुत्व जर प्राप्त करायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला या कोशाचं महत्त्व आहे, हा कोश अभ्यासणं आवश्यक आहे. तथैव नैकेषां विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थम, आणि वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. शब्दसंपत्ते हे संग्रहणं अतीव आवश्यकम, आणि या शब्दसंपत्तीचं संग्रह करणं हे अतिशय आवश्यक आहे. बघा, तुम्ही जर कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल जर वाचलं तर त्यामध्ये तो इतके वेगवेगळे शब्द प्रत्येक वेळेला वापरतो, त्यावरनं त्याचं शब्द सामर्थ्य तिथे प्रगट होतं. आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळे शब्द जेव्हा वापरले जातात तेव्हा ते काव्य जे आहे ते अधिकच सुंदर असं वाटतं. अस्माकं ग्रंथालये संस्कृतिकोशाः, चरित्रकोशाः, विश्वकोशाः, सुभाषितकोशाः च इत्यादयाः बहवः कोशाः वर्तन्ते. आणि मग अध्यापिका मुलांना सांगतात की आपल्या ग्रंथालयामध्ये कोणकोणते कोश आहेत, तर संस्कृती कोश आहे, त्यानंतर चरित्रकोश आहे, विश्वकोश आहे, सुभाषित कोश आहे. अशा प्रकारे पुष्कळ कोश आपल्या ग्रंथालयामध्ये आहेत. तेषु अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः, आणि त्यांच्यामध्ये अमरकोश नावाचा असा एक विशेष असा कोश आहे. तर मग स्वप्नील विचारतो अमरकोशः, अमरकोशः इति नाम किमर्थम. आणि अमरकोश असं तो आश्चर्याने विचारतो. आणि मग तो विचारतो की अमरकोश असं का नाव दिलेलं आहे, किम विद्यते अस्मिन् कोशे, आणि या कोशामध्ये काय आहे बरं. तर अध्यापिका म्हणतात एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः, आणि हा संस्कृत शब्दांचा संग्रह ग्रंथ आहे. अमरसिंह नाम पंडितः एतस्य रचयिता, आणि अमरसिंह नावाचे जे पंडित आहेत तर ते या ग्रंथाचे रचयिता आहेत. अतः कोशस्य नाम अमरकोश इति, आणि म्हणून कोशाचं नाव काय आहे, अमरकोश. पुरातनकाले यदा छात्राः अध्ययनार्थं गुरुकुलं प्रविशन्ति, आणि पूर्वी ज्या वेळेला गुरुकुल पद्धती होती त्यावेळेला पुरातन काळामध्ये विद्यार्थी अध्ययनासाठी गुरुकुलात जात तेव्हा अध्ययनारंभे ते अमरकोशम कंठस्थम कुर्वन्ति स्म, आणि त्यांचं अध्ययन सुरू होण्याच्या आधी त्यांच्याकडनं अमरकोश जो आहे तर तो कंठस्थ ते करत होते, त्यांच्याकडनं करवून घेतला जात होता. अधुनापि तथैव प्रवर्तते, आणि अजूनसुद्धा जिथे गुरुकुलं आहेत तर तिथे सुद्धा हीच पद्धत आहे. आर्या
साश्चर्यम. आर्या अतिशय आश्चर्याने विचारते, किम कोशः कंठस्थीकर्तुं शक्यः. तर कोश हा पाठ करणं शक्य आहे. तेन कः लाभः भवति. आणि त्यामुळे काय बरं फायदा होतो. अध्यापिका सांगते, अथ किम. हो तर पद्यमयः एषः ग्रंथः गेयः. आणि हा पद्यमय असा ग्रंथ जो आहे तर तो गेय आहे. आपण तो गाऊसुद्धा शकतो. अतः श्लोकानां सुभाषितानां पठनम इव तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम. आणि हा गेय असल्यामुळे श्लोकांसारखं किंवा सुभाषितांसारखं त्याचं पठन करून त्याचं कंठस्थीकरण म्हणजे पाठ करणं हे अतिशय सुलभ आहे, सोपं आहे. तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते. आणि एका शब्दासाठी अनेक समानार्थक शब्द तिथे दिलेले आहेत. मी यापूर्वी जे उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं स्त्री शब्दासाठी जे वेगवेगळे समानार्थी शब्द जे आहेत तर ते अमरकोशातलेच आहेत. क्वचित एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते. आणि काही ठिकाणी एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थसुद्धा आहेत. त्याचंसुद्धा उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. अतः तस्य पठनेन अस्माकं शब्दसंपत्तीः वृद्धिं गच्छति. आणि म्हणून हे जर आपण वाचलं तर त्यामुळे आपली शब्दसंपत्ती जी आहे तर यामध्ये वाढ होते. अस्माकं स्मरणशक्तीः धारणाशक्तीः च वर्धते. आणि आपली जी स्मरणशक्ती आहे आणि धारणाशक्ती आहे तर तीसुद्धा वाढते. उच्चारणम अपि शुद्धं भवति. आणि उच्चारणसुद्धा शुद्ध होतं. आपण जर वारंवार संस्कृतचं उच्चारण केलं तर आपलं उच्चारण जे आहे तर ते शुद्ध होतं. नयन म्हणतो, वयमपि अमरकोशम कंठस्थं कुर्याम. आणि आम्हीसुद्धा अमरकोश जो आहे तर तो पाठ करू. तस्मिन् कति श्लोकाः सन्ति. आणि मग तो विचारतो की यामध्ये किती बरं श्लोक आहेत. अध्यापिका सांगते, उपसार्धसहस्रम श्लोकाः सन्ति. तर अमरकोशामध्ये जवळजवळ 1500 श्लोक आहेत. तत्र त्रीणि कांडानि सन्ति. आणि 3 कांड आहेत या ग्रंथाचे. अतः त्रिकांडकोशः इति एतस्य अपरं नाम. आणि म्हणून याला त्रिकांडकोश असं म्हटलं जातं. तथा नामलिंगानुशासनम इति नाम्ना अपि विख्यातः एषः कोशः. आणि याला नामलिंगानुशासनम असं सुद्धा एक नाव आहे. या नावाने हा कोश प्रसिद्ध आहे. सुमेधा विचारते, नामलिंगानुशासनम इति शब्दस्य कः अर्थः. आणि नामलिंगानुशासनम या शब्दाचा अर्थ काय आहे. अध्यापिका म्हणते, तदपि अस्य ग्रंथस्य अपरं वैशिष्ट्यम. आणि ते सुद्धा या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य आहे. अत्र न केवलं समानार्थक शब्दाः अपितु तेषां लिंगनिर्देशः कृतः. आणि येथे केवळ फक्त समानार्थक शब्द नाहीत तर त्यांचं लिंगनिर्देश, त्या शब्दाचं लिंग कोणतं आहे तर त्याचा उल्लेखसुद्धा येथे केलेला आहे. तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकरः भवति. आणि त्यामुळे भाषेचं आकलन आणि त्याचा प्रयोग करणं हे सोपं होतं. स्वप्नील विचारतो, आचार्ये तेन वयं संस्कृत काव्यानि नाटकानि च विनायासं पठितुं शक्नुमः खलु. आणि हे अध्यापिके की हे अमरकोशाचं पठन केल्यामुळे किंवा त्याचा अभ्यास केल्यामुळे आम्ही संस्कृत काव्य नाटक हे विनायासम म्हणजे अगदी सहजपणे आम्ही तो वाचू शकतो. अध्यापिका म्हणते, निश्चयेन. हो, अगदी निश्चितच. तर्हि इतःपरं सर्वैः अमरकोशस्य पठनम् अवश्यं कर्तव्यमेव. आणि मग तर्हि इतःपरं म्हणजे आता यानंतर सर्वैही म्हणजे सगळ्यांनी अमरकोशाचं पठन जे आहे तर ते अवश्य करावं. आपला पाठ जो आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.